हरिदासाचा म्हणे कमलापती पै भागती नाम म्हणे कमलापती नाम म्हणे कमलापती जावे पुढता पुढती जावे पुढता पुढती जावे पुढता
सदा संग हरिदासाचा सदा संग हरिदासाचा सदा संग हरिदासाचा वास द्यावा पंढरीचा वास द्यावा पंढरीचा पंढरीचा विठ्ठला विठ्ठला हेच देवा पै मागत संग हरिदासाचा नामा म्हणे कमळापती नामा म्हणे कमळापती हेच द्यावे पुढती पुढती वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा विठ्ठल विठ्ठल हरिओ हरिओ स्पष्ट आवाज येतोय ना तुम्हाला हो हरी वर्णानामर्थ संगानां रसानां छन्दसामपि मंगलानां च कर्तारं वन्दे वाणी विनायकं ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमशादिलक्षणम् एकं नित्यविमलमचलं सर्वाधिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि अतुलितबलधामं हेमशैलाभदेहं धनुजवनकृशानुं ज्ञानिनामाग्रगण्यम् सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि बालं नवीनशतपत्रविशालनेत्रं बिम्बाधरं सजलमेघरुचं मनोज्ञं मन्दस्मितमधुरसुन्दरमन्दयाणं श्रीनन्दनन्दनमहं मनसा नमामि कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे
भवं भवानी सहितं नमामि पांडुरंगा करू प्रथम नमन 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 पांडुरंगा करू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांचे शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुण दोष झालो दास पायांचा जयांचे केली स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोने आता हेच देवा पै मागत हेच देवा पै मागत चरण सेवा अखंडित वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा विठाला विठाला परात्पर पुरुषोत्तम अखिल कोटी ब्रह्मांड नायक दीनबंधू दीनानाथ भक्त वत्सला कारण करुणा वरुणालय भगवान श्री पंढरीनाथाच्या चरणी समर्पित कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग संतश्रेष्ठ वारकरी भूषण संत शिरोमणी पंढरपूर निवासी संत शिरोमणी नामदेव महाराजांचा 4 चरणाचा हा अभंग आहे। अतिशय उत्कृष्ट अतिशय सोपा अतिशय सुंदर अतिशय गोड असणारा अभंग पांडुरंग परमात्म्याला भगवंताकडे पांडुरंगाकडे मागणं या अभंगातून तुकोबा नामदेव महाराजांनी केलेलं आहे। आणि 4 जे चरण आहेत त्यापैकी 3 चरणामध्ये नामदेव महाराज भगवंताकडे काही मागणं मागतात आणि शेवटच्या चरणामध्ये भगवान परमात्म्याचं तोंड भरून वर्णन करतात कौतुक करतात। त्याचबरोबर माता भगवती मा किशोरी माता रुक्मिणीचंही त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे। शेवटच्या चरणामध्ये दोघांचंही वर्णन करतात असा गोड असा हा अभंग आजच्या सेवेकरता निवडलेला आहे। विठ्ठल नामदेवांनी पहिल्या चरणामध्ये महाराज म्हणतात प्रथम चरणामध्ये पूर्वार्धामध्ये भगवान परमात्म्याकडे प्रभू हेच मी तुझ्याकडे मागतो आहे की मला तुमच्या चरणाची फक्त सेवा हवी आहे। अखंडितपणे तुमच्या चरणाची सेवा मला घडावी। प्रथम चरणामध्ये वर्णन त्याचं करतात। अजून पुढे तर सांगू भगवान मला या क्षेत्राचा वास अखंडित घडावा। दुसऱ्या चरणातली दुसरी मागणी आहे। तसे 3 चरण आहेत आणि 3ही चरणामध्ये वेगळी वेगळी मागणी आहे।
मला अखंडित या क्षेत्राचा वास घडावा. कोणत्या क्षेत्राचा घडावा त्याचं वर्णन नामदेव महाराज दुसऱ्या चरणामध्ये करतात. वास द्यावा पंढरीचा. आणि त्याच्या उत्तरार्धामध्ये अजून एक मागणं मागितलं. दुसऱ्या चरणाच्या पूर्वार्धामध्ये एक मागणी आहे, उत्तरार्धामध्ये सुद्धा एक मागणी आहे. पंढरपूरचा वास मला अखंडितपणे पाहिजे आणि अजून एक पाहिजे, त्याच्यामध्ये मला भगवत भक्ताची संगती पाहिजे. सदा संग हरिदासांचा, हरिदासाच्या संगती पाहिजे. पंढरपुराचा वास पाहिजे. दुसऱ्या चरणामध्ये भगवान पाहतात नामदेव महाराजांकडे. अजून तिसऱ्या चरणात काही म्हणतायत. तिसऱ्या चरणामध्ये नामदेव महाराज म्हणतात, प्रभू भलेही कोणताही जन्म मला येऊ देत, कोणताही, पण तरीही कोणत्याही जन्मामध्ये माझ्याकडून भगवत भक्ती चुकता कामा नये. कोणताही जन्म असू दे. परी न चुको हरीची भक्ती, जन्म हो का भलते याती. कोणत्याही भलत्या कोणत्याही जन्माला मला पाठवलं तरी चालेल, पण माझ्या हातून भगवत भक्ती चुकता कामा नये. आणि हे देत असताना हे प्रभू, हे परत परत देताना चौथ्या चरणामध्ये एक शब्दाचं वर्णन केलेलं आहे. हे प्रभू भगवंताला म्हणतात, हे कमलापती. नामा म्हणे कमलापती. कमलापती म्हणे माता लक्ष्मीचं नाव आहे कमला. आणि कमलापती हे विशेषण दिलेलं आहे भगवंताला. नामदेव महाराजांनी विशेषणात बोलतात, मोठेपणा दिलेला आहे, विशेषण दिलेलं आहे. म्हणून हे कमलापती, हे लक्ष्मीपती, हेच मला द्या, याच्याशिवाय दुसरं काही देऊ नका, हेच मागतात. आणि सरळ सरळ धावता भावार्थ या अभंगाचा वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे आपल्या सर्वांच्या समोर ठेवला आहे. चिंतनाला सुरुवात करण्या अगोदर थोडासा परिहार देणं गरजेचं आहे. सालाबाद प्रमाणे चालत असणारा आपला हा सुंदर असा नामसप्ताह आदरणीय वैकुंठवासी वैराग्यमूर्ती आदरणीय भीमसेनजी बाबा, आदरणीय शांतीमूर्ती असणारे हरिभक्तपरायण आदरणीय गुरुवारे भास्करगिरी जी बाबाजी यांच्या आशीर्वादाने आहेत. त्याचबरोबर आपल्याच परिसरातील ताजनापूर परिसरामध्ये असणारे हरिभक्तपरायण आदरणीय बालयोगीजी महाराज यांच्याही आशीर्वादाने आणि मराठवाडा भूषण असणारे हरिभक्तपरायण आदरणीय चिमणे महाराज यांच्या कुशल अशा मार्गदर्शनाने, ग्रामस्थ मंडळीच्या सहकार्याने, सर्व तरुण वर्ग सर्वांच्या सहकार्याने, बालवृद्ध माता भगिनी सर्वांच्या सहकार्याने, सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा असणारा आपला चालू असणारा अखंड हरिनाम सप्ताह, या सप्ताहातील 7व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा. बरोबर, आपल्या सर्वांच्या माध्यमातून माझ्याकडे आलेले सेवेसाठी उपस्थित आपल्याच परिसरातील सर्वच गुणीजन गायक वृंद आहेत, विनेकरी बाबा आहेत, हार्मोनियम वादक हरिभक्तपरायण आदरणीय महाराज आहेत. त्याचबरोबर अतिशय गुणवान मृदंगाची साथ अतिशय गोड असे करणारे हरिभक्तपरायण आदरणीय तौर महाराज. मला नाव परिचित नाहीत जरी शब्दामध्ये. त्याचबरोबर आपल्या शेवगाव तालुक्यामध्ये अतिशय उत्कृष्ट असं काम आहे असणारे गायनाचार्य हरिभक्तपरायण आदरणीय दिलीप भाऊ महाराज आहेत, आदरणीय महाराज. सर्वच मला सर्वांचे नाम परिचित नसल्यामुळे सर्वांची माफी मागते. आणि सर्वांच्या उपस्थितीमध्ये असणारा हा कार्यक्रम संसृष्टीवाले भैया आहेत. सर्वांच्या उपस्थितीमध्ये गोड असा हा कार्यक्रम आपला आहे. या ठिकाणी महाराजांची उपस्थिती आहे. त्याचबरोबर महाराज आदरणीय महाराज सुद्धा आपल्या या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. महाराजांच्या चरणी, सर्व वारकऱ्यांच्या चरणी प्रथमतः नमन या ठिकाणी करते आणि सेवेला सुरुवात. सप्ताहातील 7वा दिवस म्हटलं, उद्या काय आहे? काला आहे. काला म्हणे सांगत आहे. 7 दिवस भगवंताची भक्ती आपण या ठिकाणी केलेली आहे. नाम सप्ताह केलेला आहे, हरिपाठ केलाय, काकडा केलेला आहे, कीर्तन झालेले आहेत, प्रवचन झालेले आहेत, कथा झालेल्या आहेत, नामाचा उच्चार झालेला आहे. आणि या सर्वांची सांगता उद्या आहे. आणि तत्पूर्वी राहू द्या,
तत्पूर्वी उद्या सांगताय म्हणून आदला जो दिवस आहे अगोदरचा दिवस तो काही ते भगवंताकडे मागणी असावी असा वारकरी संप्रदायाचा दंडक आहे. सप्ताहातील पहिला दिवस नामापासूनची सुरुवात आहे. प्रथम दिवस म्हटल्याच्या नंतर नाम आहे, नाम प्रधान आहे. सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नामाधीर पहिला दिवस म्हटल्याच्या नंतर सुरुवात नामापासून आहे. काल्याचं कीर्तन म्हटल्याच्या नंतर समारोपाचं कीर्तन आहे, उद्यापनाचं कीर्तन आहे. आणि ते कीर्तन भगवान पूर्ण पुरुषोत्तम परब्रह्म श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरित्राचं वर्णन आहे. आणि उद्या काल आहे म्हणून आजचा जो दिवस आहे अगोदरचा दिवस आहे. आता उद्या काल आहे ना, मग आजचा दिवस आहे ते भगवान परमात्म्याकडे मागण्याचा दिवस आहे. 7 दिवस आम्ही सेवा केलेली आहे. त्या सेवेचं फल काय पाहिजे, भगवान आम्हाला काय देणार आहे ते भगवंताकडे आपण मागणी मागायची आहे. तद्वत असा वारकरी संप्रदायाचा दंडक असल्याप्रमाणे आजचं आपलं हे कीर्तन मागणीचं कीर्तन आहे. विठ्ठल आणि म्हणून मागायचं आहे भगवंताकडे. म्हणजे कोणालाही काही मागता येत नाही. ज्याच्याकडे मागायचं त्याच्याजवळ ते असावं लागतं. आणि ज्याला मागायचं त्याचाही त्याच्यावर काहीतरी ऋण असावं लागतं. ज्याला मागायचंय, ज्याच्याकडे मागायचंय, मागणाराही तेवढा रिलेशनचा असावा लागतो. ज्याच्याकडे मागायचंय कोणालाही कोणाकडे उठून सुटून काही मागता येत. आणि असं उठून सुटून जर कोणीही कोणाला काही मागितलं तर तसं त्याचं काम आपलं होत नसतं. मागायचंय बरं, जे मागायचं ते त्याच्याकडे असलं पाहिजे. पहिली गोष्ट आहे, वस्तुस्थिती ही आहे. इथे मागणारे संत आहेत, देणारा भगवंत आहे. देणाराकडे काही कमी नाही. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती ज्याच्याकडे आहे तो परमात्मा देणारा आहे, देण्यासाठी उभा आहे. आणि मागणारे जे आहेत ना, मागणारे सामान्य नाहीत. प्रत्येक जन्मीची सेवा त्यांची आहे. प्रत्येक जन्मातली संत आहेत. बरं, मागायचं काय विशेष आहे. मागणी म्हटलं तर विषय आपला सर्वात महत्वाचा असतो. आणि मागणी काय मागावं हे सुद्धा प्रत्येकाला, कोणाकडे समोरचा कोण आहे त्याच्याकडे आपण काय मागावं हे सांगणारे संता इतके दुसरे हुशार आजपर्यंत कोणी नाही. विठाला विठाला म्हणून आपल्या संतांनी विषय असे निवडले ना, आणि प्रत्येक विषयाला इतका सुंदर रित्या स्पर्श केलेला आहे, त्या रहस्यांचा उलगडा केलेला आहे की जीवनामध्ये कुठलीच गोष्ट संतांनी अडचणीची ठेवलेली नाही. प्रत्येक तुम्ही आपल्या सनातन धर्म संस्कृतीमध्ये जे काही विधी सांगितल्या, जे शास्त्र सांगितलेले आहेत, जे नियम सांगितलेले आहेत ते प्रत्येक जीवाच्या कल्याणाचे हिताचे असे नियम आहेत. त्याच्यामध्ये जीवाचं हित लपलेलं आहे, कल्याण लपलेलं आहे. सायन्सच्या दृष्टीनेही कल्याणच आहे, आध्यात्मिक दृष्टीनेही कल्याण आहे, भौतिक दृष्टीने जीवाचं कल्याण. आणि याच अनुषंगाने ही रचना ऋषी मुनीने साधू संतांनी या संस्कृतीची केलेली आहे. विठाला आजचा जो दिवस आहे, आज अतिशय महत्वाचा दिवस आहे. मी सांगते याच्याकरता की सनातन सत्य, सनातन शाश्वत, सनातन धर्माचा पायंडा जो आहे, मेन रचना जी आहे जीवाच्या कल्याणाकरताच आहे खरं म्हणजे. म्हणून जेवढा प्राचीन सनातन धर्म आहे एवढा प्राचीन दुसरा धर्म, बाकीचे पंथ म्हणता येतील, धर्म म्हणता येणार, शाश्वत धर्म आहे सनातन धर्म. आज काय आहे हो बोला? गुढीपाडवा आहे. विक्रम संवत्सर शालिवाहन शके नवीन साल म्हणून प्रथमतः आपण तर पुढे अभंगाचं चिंतन पाहणारच आहोत. प्रथमतः तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आमच्याकडून महाराज. या तुम्ही नवीन वर्ष टाळ्या मोकळ्या मनाने वाजा ना टाळ्या. का जानेवारी लागल्यावर नवीन वर्ष आहे का आपलं? नाही. आपलं हिंदू धर्म भारत वर्षामध्ये भारतीयांनी आपलं नवीन वर्ष हे गुढीपाडव्याला सुरू होतं आणि भरभरून शुभेच्छा दिल्या पाहिजेत, ते गुढीपाडव्याला दिल्या पाहिजे. मग तुम्ही म्हणता जानेवारीला हॅपी न्यू इयर म्हणायचं नाही का? नाही, म्हणा ना, तुम्ही म्हणा. का जसं परिवर्तन हा नियम आहे निसर्गाचा, परिवर्तन झालं पाहिजे.
जागतिक विश्वामध्ये जे चालतं कॅलेंडर त्याच्या पद्धतीने आपल्याला राहावं लागणार आहे. हॅपी न्यू इयर जानेवारीला म्हणू शकतो आपण, पण आपली संस्कृती जी आहे ना ती पाडव्यापासून आपलं वर्ष नवीन वर्ष सुरू होत आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदा आजचा दिवस आहे, अतिशय पावन असा दिवस आहे. 3.5 मुहूर्तापैकी एक असणारा आजचा मुहूर्त आहे. आजचा जो मुहूर्त आहे, आजच्या दिवशी कुठलीही पूजा असेल, कुठलाही विधी असेल, वास्तुशांती असू द्यात, भूमिपूजन असू द्यात, कुठलाही तुमच्या कार्यक्रमासाठी देवाकडे ब्राह्मणाकडे तिथी विचारायला जायची गरज विचारायचंच नाही. कोणतंही कार्य तुम्ही पाडव्याला चालू करू शकता. कुठलंही कार्य तुम्ही बलिप्रतिपदेला, दीपावली पाडवा दुसरा 3.5 मुहूर्त आहेत. चैत्र शुद्ध प्रतिपदा आहे, बलिप्रतिपदा दुसरा मुहूर्त आहे. दिवाळी पाडवा, दिवाळी पाडव्याच्या दिवशी बहुतांश आमच्या महिला मंडळ मुलांची नावं ठेवली जातात. बरोबर आहे. दीपावलीच्या पाडव्याला तुम्ही नाव ठेवता ना छोट्या मुलांचे. मुहूर्त आहे, विजयी मुहूर्त आहे. अजून एक मुहूर्त आहे, विजयादशमीचा आहे. 3.5 मुहूर्ताबद्दल बोलते, लक्षात घ्या. विजयादशमी म्हणजे दसरा. हा दसरा एक मुहूर्त 3.5 मुहूर्तापैकी एक आहे. दसऱ्याच्या दिवशी सुद्धा कुठलीही पूजा आपण न विचारता फक्त ब्राह्मणाला सांगून आपण ते करू शकतो. कुठलंही कार्य करू शकतो. धार्मिक कार्य तर आणखी फल देणार आहे. आणि त्याच्यामध्ये एक 3.5 म्हणजे अजून एक अर्धा मुहूर्त आहे. आपल्याला लक्षाला असेल ना अर्धा मुहूर्त कोणता आहे? चष्मेवाले काका ते म्हणजे मग तुम्हाला कशाला उभा केला इथं? आम्हाला माहीत आहे. तो मुहूर्त आहे आपल्या पितरांना जेवू घालण्याचा. जेवू घालता का पुढच्या महिन्यात तुम्ही पितरांना? कोणत्या तिथीला जेवू घालता? अक्षय तृतीया. अक्षय तृतीयाला पितरांना आपण अक्षय दान होतं असं असणारा 3.5 मुहूर्तापैकी तो एक मुहूर्त आहे. आणि हे 3.5 मुहूर्त या आपल्या संस्कृतीमध्ये इतके श्रेष्ठ आहेत, इतके उत्तम, इतके चांगले आहेत ना. या दिवशी केलेला जप, या दिवशी केलेली साधना, या दिवशी केलेलं नामस्मरण, या दिवशी केलेलं दान, या दिवशी केलेलं आणखी पुण्य फल स्नान अनेकोपटी फळ देणारा आहे असं आपल्या शास्त्रामध्ये वर्णन आहे. बरं, शालिवाहन राजाने शास्त्रामध्ये सांगितलेलं पण आहे की आजच्या दिवशी विजय मिळवला होता शालिवाहनाने, ज्याच्या नावावरून शके शालिवाहन असं पडलेलं आहे. त्या शालिवाहनानं काय केलं होतं? सांगितलं जातं की माणसामध्ये चैतन्य निर्माण करून विजय मिळवला, स्फूर्ती निर्माण केली आणि विजय प्राप्त केला शत्रूवरती. आख्यायिका आहे ती. आणि मग विजय मिळवला होता आजच्या दिवशी, म्हणून त्या दिवशी आपण काय करतो तर विजय उत्सव साजरा करतो. गुढी उभारतो. गुढी मांगल्याचं प्रतीक आहे. प्रत्येकानं आपल्या दारामध्ये गुढ्या, आज गुढ्या उभारल्यात ना तुम्ही? किती जणांनी गुढी उभारली नाही? असं कोणी नाही. सर्वांनी, प्रत्येकाने गुढ्या उभारल्या. अलीकडे गुढीची प्रथा बदललेली आहे. त्याचा उलगडा झाला पाहिजे. खरं म्हणजे काही सांगत असतात महाराज की गुढ्या वगैरे फक्त झेंडे वगैरे लावा, हे काही नाही. खरं म्हणजे जी संस्कृती चालत आलेली आहे, परंपरा जी चालत आलेली आहे, त्याच्यामध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार कोणत्याही महाराजाला नाही, कोणत्या कीर्तनकाराला नाही, कोणत्या प्रबोधनकाराला नाही. जे चालत आलेली जी परंपरा आहे ती छत्रपतींनी कधी मोडली नाही. आलं लक्षामध्ये? शिवाजी महाराजांनी कधी मोडली नाही, धर्मवीरांनी कधी मोडलेली नाही. पाडव्याच्या आदल्या दिवशी धर्मवीर बलिदान केलं. धर्मवीरांचं, छत्रपती धर्मवीर संभाजी राजे यांचं बलिदान झालं. कशासाठी झालं? धर्मासाठी झालं. धर्मासाठी ज्यांनी बलिदान केलं त्यांना कधी वाटेल का आपल्या धर्माची परंपरा बंद व्हावी? अजिबात वाटणार नाही. ज्यांनी धर्मासाठी बलिदान दिलेलं आहे, आपल्या धर्मासाठी मी प्राण देईन, पण माझा धर्म इतका प्रिय धर्म ज्यांना आहे असे असणारे धर्मवीर, आणि त्यांनी बलिदान दिलं. त्यांची इच्छा एकच आहे की प्रत्येकाने आपला धर्म आपल्या प्राणापेक्षाही जास्त आणखी त्या ठिकाणी धर्म सांभाळावा, हीच इच्छा धर्मवीरांची आहे. म्हणूनच ते धर्मवीर झालेले आहे. विठ्ठल आणि म्हणून प्राचीन काळापासून चालत आलेल्या या परंपरेमध्ये ढवळाढवळ करण्याचा आपल्याला अजिबात अधिकार नाही. ज्या चालत आलेल्या परंपरा आहेत त्या आपण पाळल्या पाहिजेत. हे शास्त्र सांगतं, हेच ग्रंथ सांगतात. आणि म्हणून
मांगल्याचं प्रतीक आहे. गुढी प्रत्येकानं आपल्या दारामध्ये उभारली पाहिजे. चांगल्या पद्धतीने तिला सजवून उभारा, हार वगैरे घालून, कलश वगैरे लावून सुंदर. जी परंपरा आली ना आपल्या, अजून एक आख्यायिका आजच्या दिवशी आहे. रामायणामध्ये वालीचा वध केला प्रभू रामचंद्राने तो आजच्या दिवशी. आणि म्हणून त्या नगरामध्ये, किष्किंधा नगरीमध्ये आजच्या दिवशी गुढ्या उभारून त्याचा आनंदोत्सव साजरा केला होता. वाईटातून चांगल्या गोष्टीचा विजय होणं, धर्माचा विजय होणं म्हणजेच पाडवा आहे. आणि तो पाडवा उत्तम रीत्याने साजरा करणं ही आपली परंपरा आहे. विठाल विठाल विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. म्हणून सुंदर आजचा दिवस आहे. जास्तीत जास्त या दिवसामध्ये, या काळामध्ये भगवत भक्ती करावी विषय आहे. म्हणून आपलंही कार्य या ठिकाणी चालू आहे, उत्तम कार्य चालू आहे. ही जी सेवा आहे, खरं म्हणजे आदरणीय पांडुरंग भाऊ आहेत मोटकर, बरोबर गवळी सर आहेत, आमचे शेळके दाजी आहेत. ही सर्व मंडळी इथले अतिशय प्रेमाची मंडळी आहेत. खरं म्हणजे मोटकर परिवार, गवळी परिवार असेल, शेळके परिवार आहे. आणि तुम्ही सर्व भगवत भक्त आहात, सर्व ईश्वर भक्त आहात, नेमाने कीर्तन ऐकणारे माणसं आहात, साधक वृत्तीचे माणसं आहात. अध्यात्माला जवळून आता महाराज तिथं आहेत, आपण सर्व परिचित या लोकांना आहात. खरं म्हणजे कारण अध्यात्म हा विषय असा आहे ना, की अध्यात्म हा विषय जितका जवळचा, जितका जीवाचा पाहिजे ना, एवढा कुठलाच विषय आपल्या जीवाचा नको आहे. म्हणून अध्यात्माचा फार फार जीवनामध्ये फार महत्वाची गोष्ट म्हणजे अध्यात्म आहे. प्रपंच तर आपण करत आहोत. अध्यात्म इतकी पावर इतकी असली पाहिजे आपल्याकडं, भगवान भक्तीची एवढी पावर असली पाहिजे की भगवंताला काही सांगायची गरजच नाही, त्याने सगळंच आपलं वाहून घेतलं पाहिजे. अशी संतांची, जसं संतांचं केलं तशा पद्धतीने ती पावर, ती भक्ती आपली असली पाहिजे. विठाला विठाला विठ्ठला 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 विठ्ठला. आणि म्हणून आज मागायचंय भगवंताकडे. बरं, मागणारे संत आहेत. मी अगोदरच बोलले, ज्या नामदेव महाराजांनी अखंडितपणे सेवा केलेली आहे बालपणापासून भगवान परमात्म्याचे. नामदेव महाराजांचा इतिहास सर्वांना माहीत आहे. एवढे ईश्वर भक्त आहेत. वडिलांनी लहान असताना, लहानपणी वडील गावी गेले दामोशिटी आणि सांगितलं, बाळा आज पांडुरंग भगवान परमात्म्याला नैवेद्य तू घेऊन जा. नैवेद्य घेऊन नामदेव महाराज छोट्या वयामध्ये गेले. माहीत नव्हतं देवाला नैवेद्य दाखवायचा आहे की खाऊ घालायचं, माहीत नव्हतं. पण भगवत भक्ती आहे, बाल वय आहे, लहान आहेत. भगवंताच्या समोर नैवेद्य ठेवलेला आहे आणि देवाला विनंती करतात, देवा जेवून घे, मला जायचंय. देवा जेवून घे. आपल्याला माहित आहे इतिहास. देव जेवत नाही म्हणून नामदेव महाराज रडायला लागले अगोदर. अरे का, काय झालं? दररोज माझे बाबा येतात तर तू जेवण करतोस ना, तू आज का करत नाहीस? माझं काय चुकलं काय? मी तर व्यवस्थित नैवेद्य आणलेला आहे, का जेवत नाही, का जेवत नाही? ती बघ, तू जेवला पाहिजेस, तू जेवला पाहिजेस. हट्ट, मला जायचंय लवकर, माझे मित्र बाहेर खेळायला वाट पाहतात, आवर लवकर. देव तसाच आहे. शेवटी त्रास झाला अंतःकरणाला, रडू लागले. आता लहान बाळ आहे, माहित नाही, अज्ञान आहे, रडायला लागले मोठे मोठे. नाही बघा, आता मला तू जास्त अंत पाहू नको ना. आता जर जेवला नाहीस तर मी माझं कंपाळावर डोकं तुझ्या पायावर आपटून माझा प्राण सोडीन. नामदेव महाराज डोकं आपटायला लागले. साक्षात भगवान परमात्मा प्रकट झाले विटेवर. कारण तो भगवान परमात्मा इतका दयाळू, इतका कनवाळू, इतका प्रेमळ आहे की आपल्या भक्ताचं खरं म्हणजे दुःख पाहू शकत नाही. आणि म्हणून जसे प्रगट झाले, नामदेव महाराजांना दर्शन दिलं आणि त्या ताटावर बसले आणि नैवेद्य आणखी त्या ठिकाणी
सामान्य गोष्ट नाही. हातातला नैवेद्य देवानं खावा, देवानं. हं? तो भाव आहे, ती भक्ती आहे. होय, भक्ती केला तसा नामदेव महाराज. आणि तेव्हापासून जे देवाचं आणि नामदेवाचं नातं जमलं ना, की नामदेव महाराजांना साक्षात कधीही गेले तर भगवान दर्शन देत असायचे. कधीही मंदिरामध्ये ना, जसे जसे मोठे व्हायला लागले तशी त्यांची मैत्री घट्ट झाली. कोणाची? तुम्ही हां, लक्ष इकडे असू दे. कोणाची? नामदेव महाराजांची आणि पांडुरंगाची. कारण लहानपणी दर्शन दिलं तिथपासून भगवान कायम दर्शन देत राहिले. आपल्याला माहित आहे, घरी गेल्याच्या नंतर आईने विचारलं, वडिलांनी विचारलं, म्हटलं देवानं खाल्लं तर त्यावेळेस बोलणे खावं लागले. खरं काय आहे ते दाखवावं लागलं. ही लीला आहे. एवढी सेवा नामदेव महाराजांची आहे, इतकी सेवा आहे. मोठे झाले, लग्न झालं, कुटुंब मोठं आहे नामदेव महाराजांचं. पण एवढी सेवा करूनही काही मागितलं नाही नामदेव महाराजांना देवाकडं. आपल्या सुखदुःखाच्या गोष्टी देवासोबत बोलायचं असायचे नामदेव महाराज. सगळं काही सांगत असायचे भगवंताला. पण भगवंताकडे कधी काही मागितलं का मागितलं नाही? कारण मागणं हे संताच्या तत्वामध्ये बसत नाही. कारण जर मागायचं असेल तर भक्ती निरपेक्ष होत नाही. भक्ती तेव्हाच खऱ्या अर्थाने निरपेक्ष भक्ती होते की जेव्हा भक्त काही भगवंताकडे मागत नाही. तुका म्हणे जीव भाव देवा पायी, तुकाराम महाराज एक अभंगामध्ये सांगतात. आणि ठेवून या काही न मागती. जीव भाव अर्पण केलेला आहे भगवंताच्या चरणावर, पण तरीही देवाकडे काही मागितलं नाही. काही मागणे हे अमानुचित, काही मागणे अमानुचित. वडिलाची रीत जाणत सो, वडिलाची रीत जाणत सो. काही मागणे अमानुचित, काही मागणे अमानुचित. वडिलाची रीत जाणत सो, वडिलांची रीत जाणत काही मागणे हे अमानुचित. आमच्या वडिलांची रीत आहे. कोणती रीत आहे? कुणाकडे काही मागायचं नाही. आणि आपली पण ती रीत असली पाहिजे की कुणाकडे काही मागायचं. बरं सांगा, लोकांना मागणारा आवडतो का देणारा आवडतो? बोलत जा. हा, मग आपण देणारा आवडतो, मागणारा कोणालाही आवडत नाही. एखाद्या माणसाला जर काही मागायची सवय असली ना सतत, आता चालू आहे म्हटले आमच्याकडं तुमचं काही ट्रॅक्टरचं एक ट्रॅक्टर द्या, आमचे कांदे वाहून टाकायचे. पुढचं गेला म्हटलं आता बैल द्या. काही ना सवय असते काही मागायची. पाऊस पडला म्हटलं चालू वर्षाचं आम्हाला खत वगैरे घेऊन द्या तुमच्या ओळखीनं. अशीच सवय असली की माणसं काय करतात, अशा माणसाला टाळत असतात. तो तिकडनं आला का हा इकडनं जात असतो ना, म्हणजे काही ना काही याचं मागायची सवय आहे. व्यवहारामध्ये सुद्धा मागणारा माणूस आवडत नाही. नेहमी जर एखादी बाई दळण करून गिरणीमध्ये घेऊन जाते पण नेऊन ठेवत नाही, आणि दररोज एका शेजारणीकडे गेली, शेजारी एक दिवस म्हणेल ठीक आहे घेऊन जा, दुसऱ्या दिवशी म्हणेल हिला तेवढंच उद्योग, दुसरं काही साखर द्या. ही ग्रामीण भागातली भाषा आहे. शहरी भागामध्ये हे चालत नाही. मागण्याची प्रथा तसा. संतांनी सांगितलं मागणारा कोणालाही आवडत नाही. लक्ष्मीला तर अजिबात आवडत नाही. लक्ष्मी, लक्ष्मी कोण? शेजारची लक्ष्मीबाई का तुमच्या? हां, अहो लक्ष्मी म्हणजे पांडुरंगाची, विष्णूची लक्ष्मी, माता रुक्मिणी जी लक्ष्मी आहे ना, तिला मागणारा आवडत नाही. लक्षात घ्या. मागे त्याची लावे भिकेसी आणि न मागे त्याची रमा होय दासी. मागणाऱ्याला ती मागायलाच लावते. मग तू मागायची सवय ना, माग म्हटली, माग. किती दिवस मागशील? आयुष्यभर मागतच राहा. मग पण जो मागत नाही त्याची दासी लक्ष्मी होते. महाराज काही न मागे कोणासी तोची आवडे देवासी. काहीच कोणाला मागत नाही ना, तो देवाला आवडत असतो. विठाला विठाला. बरं असं आहे, तुम्ही म्हणता महाराज, तुम्ही म्हणता मागायचंच नाही असं करून जमत. व्यवहार आहे शेवटी. तुम्ही आपण सगळे प्रपंच करणारे माणसं आहेत. व्यवहारामध्ये एकमेकांना मागावं लागतं, मागावं लागतं, मागावं लागतच असतं.
पण त्याची सुद्धा काही मर्यादा आहे, त्याचं पण लिमिट आहे. एखाद्याकडून एखादी वस्तू आपण घेतली तर वेळेमध्ये परत करणं ही मर्यादा आहे. बोललेलं ठराविक वेळेमध्ये ते त्याचे तुमच्याकडून पैसे घेतलेत, 1 वर्षाच्या अडचण आहे व 6 महिने त्याच दिवसाच्या अगोदर आपण काळजीनं देणं हा व्यवहार आहे. आणि असा व्यवहार असला ते करणं गरजेचं आहे. पण सगळ्याच मर्यादा ओलांडून जर आपण नुसतं मागत राहिलं तर त्याचा उपयोग होत नाही. मग संतांनी सांगितलं आम्ही कधीही कुणाला मागत नाहीत. तुम्ही व्यवहारात मागा, पण ते काही अंशापुरतं तेवढ्यापुरतं असावं. दुसरी गोष्ट मी अगोदर सांगितलं मागणारं आवडत नाही, म्हणून आपण देणारं व्हायचं की मागणारं व्हायचंय? देणारा झालं पाहिजे की मागणारा झालं पाहिजे? बोलत जा. देणारा झालं पाहिजे. संत देण्याचं काम केलंय संतांनी. संतांनी काही मागितलं नाही कोणाकडे, समाजाला दिलेलं आहे संतांनी भरभरून. सगळ्या संतांचा इतिहास पहा तुम्ही, चरित्र पहा, कोणतेही संत असू द्या, त्या संतांनी समाजाला फक्त देण्याचं काम केलं. कारण संत देणारे आहेत. तद्वत तुम्ही आम्ही देणारे व्हा, देणारे बना, मागणारे बनू नका. देणारे झाल्या निश्चित. जर आपण देणारे झालो तर येण्याचे सोर्स आपोआप वाढत असतात. काय एका हाताने आपण देत राहिलो ना बाबा, अनेक हाताने उपलब्धी करून देण्याचं काम भगवान करत असतो. विठाला आणि म्हणून देत राहावं माणसाने. मिळावं ही अपेक्षा असली तर देत राहिलं पाहिजे. भरपूर मिळतं दिल्याने, मागितल्याने नाही. मागितल्याने एकदा मिळेल, सोर्स निर्माण होणार नाही. अनेक दृष्टांत आहेत, अनेक सिद्धांत प्रमाण आहे, खूप या विषयावरती आहेत. ज्यावेळेस आपण इतरांचा विचार करतो, इतरांना देतो, त्यावेळेसच भगवान आपल्याला भरभरून देत असतो. संतांनी कधीच काही मागितलं नाही, पण तरीही भगवंताला वाटलं बाबा मागण्याची आस पाहे मुखाकडे. सारखं नामदेव महाराजाकडे भगवान बघू लागले. देवा नामदेवा, अरे काहीतरी माग, तू काही मागत नाहीस, काहीतरी माग. मागितलं पाहिजे ना, एवढी सेवा केलीस तू, मला माझी इच्छा आहे रे तुला काहीतरी देण्याची. सेवेमध्ये फार ताकद आहे बरं, लक्षात घ्या. तुम्ही सेवा करत राहा, निश्चित भगवान सेवेचं फळ निश्चित मिळत असतं. एवढी सेवा केली, मागावा. मग तुम्ही म्हणता संतांनी काही मागितलं नाही, कारण ऐकणारे महाराज आपल्यापेक्षा हुशार आहेत. असं नाही फक्त कीर्तनकाराने स्वतःला हुशार समजू नये. आपण ग्रॅज्युएट असलो तर हे PhD झालेले असतात खाली बसलेले, फार हुशार आहे. मग तुम्ही म्हणता मागतच नाहीत संत, काहीच मागत नाही. मग तुकाराम महाराजांच्या गाथ्यामध्ये 124 अभंग मागणीपर आहेत. लक्षात, फक्त गाथ्यातच बोलते मी, 124. मग हे अभंगावर मग नेमकं एवढ्या अभंगातून काय मागितलेलं आहे? कोणतेही संत असू द्या, एक तर भगवान आपल्या भगवंताकडे, देवाकडे स्वतःसाठी कोणते हे जे अभंग आहेत त्या प्रत्येक अभंगामध्ये संतांनी देवाकडे देवाशिवाय दुसरं काहीच मागितलेलं नाही. विठाला मागण्याची नाही आम्हा देवाविन काही. देवाशिवाय देवाकडे काही मागू नका. देव तुझा विसरण व्हावा, तुझा विसरण व्हावा, तुझा विसरण व्हावा, तुझा विसरण व्हावा. हेची दान देगा देवा, हेची दान देगा देवा, हेची दान देगा देवा, हेची दान देगा देवा. हे तुझा विसरण व्हावा, तुझा विसरण व्हावा, हे तुझा विसरण व्हावा, तुझा विसरण जगद्गुरु तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे गोड. हेच दान दे गा देवा, मला हे दान दे, काय दे की तुझा विसर मला होता कामा नाही. मला द्यायचं ते एक दे, फक्त तूच. देवाकडे फक्त देवच मागितल्या सर्व संतांनी, देवाशिवाय दुसरं काही मागितलं. प्रत्येक अभंग कोणताही असू द्या, भक्ती मागितली, ज्ञान मागितलं, पूजा मागितली, सेवा मागितली आणि देव मागितला. मागताही आलं पाहिजे, काय नाही त्याच्याकडे, पण त्यालाच मागितलं. तो आल्याच्या नंतर काय राहिलं? हरी आला हाता
मग कैसी भय मग कैसी भय चिंता. अरे हातामध्ये देव आलाय. ज्याला मिळालं, एक शाळेतलं उदाहरण सांगते मी आपल्या लक्षात येण्याकरता. शाळेमध्ये एक मुलं असे बसलेले होते आणि एका मुलाला शिक्षकाने विचारलं, अरे म्हटले बाळू उठ, तू मोठेपणी काय होणार आहे म्हटले. मोठेपणी तू काय होणार, तुला काय करायचंय. बाळूने एका दमात उठून सांगितलं, मी मोठेपणे क्लास 1 अधिकारी होणार, लाल दिव्याची गाडी मला असणार, मग गावाच्या बाहेर रोडला मोठा 1 कोटीचा बंगला घेणार, 5-25 एकर शेती घेणार, 4-5 गाड्या घेणार, आलेशान मोठा बंगला. खूप एवढं यादी सांगितलं त्याने. शिक्षक म्हटले बस बस बस, याच्या पुढं सांगू नकोस. मग दुसऱ्या इकडच्या बाजूला मुली बसलेल्या होत्या. मुलीला विचारलं, म्हटले मुलीचं नाव होतं म्हटले जया नाव होतं तिचं. उठ म्हटले जया. आणि आता यानं इतकं सांगितलं ना, एवढंच सांगायचं नाही म्हटले. तू काय सांगाय, तुला जे काय व्हायचंय, काय करायचंय पुढं. आता यानं सांगितलंय, मुलांपैकी एकानं सांगितलं की खूप मोठं सांगितलं त्यानं, मला एवढं व्हायचंय, हे मला करायचंय. पण आता तू एकाच वाक्यात सांग, तुला काय व्हायचं आहे, तू काय करणार आहेस. ती म्हटले आता एकाच वाक्या म्हटले एकाच वाक्यात उत्तर मत देते. म्हटले मी मोठी होऊन बाळूशी लग्न करणार. याला हुशार म्हणतात एका वाक्यामध्ये. काही वेगळं कमवायची गरज म्हणजे मागणाराही हुशार असला पाहिजे. आता संतांनी देव याच्या करता मागितला, आता हरी आला, आता देव आपला झाल्याच्या नंतर कशाची कमी आहे, म्हणून देवाकडे देव मागितलाय. एकदा रस्त्याने का आमदार साहेबांची गाडी चालली आणि एक शेतकरी होता. उन्हाळ्याचे दिवस, प्रचाराचा आताचा काळ सुरू झालेला आहे, प्रचार सुरू झालेला आहे, म्हणजे अजून होईल म्हणा. अशा इलेक्शनचा दौर होता. आमदार साहेबांची गाडी चालली रस्त्यानं आणि एक शेतकरी बसलेला होता. उन्हाळ्याचे दिवस होते. यांनी थोडंसं गाडी झाडाच्या जवळ थांबवली, तिथे पाणी वगैरे घेतलं, बोलणं झालं. गावात प्रचाराला जाणारे शेतकरी बाबा बसलेले आहेत. शेतकऱ्याला विचारलं, म्हटले मी आपल्या परिसरातला आमदार आहे, आता इलेक्शनचा चालू होत आहे, प्रचारासाठी चाललेलो आहे, तुम्ही इथं निवांत सोय केलेली आहे. म्हटले शेतकऱ्याला म्हटले मी प्रसन्न आहे तुमच्यावर, तुम्हाला काय तर मागायचं ते मागा म्हटले. आता चालू आमदार आहे, हवा तर शेतकरी काही मागू शकत होता. खरं म्हणजे स्वतःचं निदान भौतिक गरजा तरी तो मागू शकत होता. आणि तो काळ असा असतो इलेक्शन जवळ आल्याच्या नंतर की मागितलं की तुम्हाला ते देऊन टाकतात. गरज आहे वोटिंगची, नाही का. नंतर भले काही विचारू ना न विचारू, पण अगोदर ते देत असतात. म्हणजे तुम्हाला काय पाहिजे ते मागा, काय सुविधा पाहिजेत का. शेतकऱ्याने विचार केला, म्हटलं साहेब आता 11-12 वाजत आले. म्हटले तसं सध्या काय कशाची गरज नाही, पण सकाळपासून फार तलब झाली. म्हटले तलब झाली कशाची, हा पण संपलेली आहे. आणि सध्या नितांत गरज एवढ्याच गोष्टीची आहे, तुमच्याकडे असली तर द्या. आता आमदार साहेब म्हटले माझ्याकडे तर विषय येत नाही. ड्रायव्हरकडे बघितलं, ड्रायव्हर आहे. म्हटले साहेब हां माझं सांगण्याचा मुद्दा लक्षात आला ना, सिद्धांत लक्षात आलाय ना तुमच्या. आमदार आहे, थोडक्यात राजा प्रसन्न झालेला आहे, काय मागावं तर कळालं नाही, उपयोग नाही. दुसरं काय म्हटलं त्याच्याशिवाय मला सुचतच नाही. ती नसली ना काही सुचत नाही. म्हटले सध्या गरज फक्त त्या गोष्टीची आहे, उपयोग नाही महाराज. तशी अवस्था आहे. मागणारा हुशार असला पाहिजे. सावित्री एवढी हुशार मागण्याच्या बाबतीत. काय मागितलं ऐका, विठाला महान सती असणारी सावित्री. आणि सावित्रीचा ज्यावेळेस पतीचा देहांत झाला आणि यम जीव घेऊन निघालेला आहे. आणि सावित्रीची भक्ती एवढी होती, कारण तुका म्हणे पतिव्रता तिची देवावर, कोणावर, मालकावर नाही. मालकावर तर असतेच असते 100%, वादच नाही. देवावर सत्ता गाजवण्याचा अधिकार पतिव्रता स्त्री. आताच्या महिला म्हणत असतात काय करावं आमचे हे, अजिबात काही ऐकत, अजिबात काही ऐकत. एक सांगू ना, तुम्ही 100 गोष्टी जर ऐकल्या ना त्यांच्या, ते 10 गोष्टी 100% तुमच्या ऐकतील. हे लिहून घ्या. कळलं का, कळलं का. महिला मंडळ काय करावं लागेल, अगोदर तुम्हाला कमीत कमी नका 100, 80 तर ऐका. तुम्ही म्हणता नाही असं सांगू नका, ही रीत आहे व्यवहाराची. आलं लक्षामध्ये. खूप मोठा महात्मा आहे, चला विषय वाढवत नाही.
त्या साध्वीने पतिव्रता असणारा तिला यम आणखी त्या ठिकाणी दिसले आणि यम दिसू लागल्याच्या नंतर यमाच्या मागे सत्यवानासाठी धावू लागली सावित्री. यमाने भक्तीची पराकाष्ठा घेतली सावित्रीच्या आणि सांगितलं, हे मुली, पिता मानिले यमराजासी घेतले वरदान, जगी या झाली सती ही महान. यम निघाला घेऊन जीव, सावित्रीने घेतली धाव, पिता मानिले यमराजाला घेतले वरदान, जगी या झाली सती ही महान. वडिलाचं नातं लावलं आणि वडील प्रसन्न झाले. यमराज म्हटले, सावित्री तुला काय मागायचं माग बरं, माझ्याकडे टाइम नाही, पण एकाच वाक्यात माग. तुझा पती सोडून सगळं माग, पण एका वाक्यात एकदाच एक वर मी तुला देणार आहे, हुशार मागणारे आहे. सावित्रीनं सांगितलं, म्हटले माझ्या सासू सासऱ्यांनी माझा मुलगा राजगादीवर बसलेला पहावा. यमराजाने न विचार करता वरदान देऊन टाकला, तथास्तु. तुमच्या लक्षात आलं ना काय? माझ्या सासू सासऱ्यांनी त्यांचा नातू राजगादीवर बसलेला पहावा. आता हे याचा विचार करेपर्यंत यमराजाने तथास्तु म्हटलं, देऊन टाकलं वर. एवढं गुंतागुंतीचं हे महिलांचं हुशार असतं. कधी कधी महिलांचं बोलणं पुरुषाच्या लक्षात सुद्धा येत नाही. मग ती बोलून बोलून कंटाळ, मग ते म्हणत असतं, काय म्हणत होती तुझं सांग, कळलं नाही, जरा जरा व्यवस्थित सांग ना. हुशार. पहिली गोष्ट, सासू सासरे आंधळे आहेत, मालक पती गेलेले आहेत आणि मुलगा तर झालेलाच नाही. पतीचा प्राण यमाच्या हातामध्ये आहे, राज्य गेलेलं आहे. सत्यवान हा राजाचा मुलगा होता, राज्य गेलेलं होतं. सासू सासरे आंधळे झालेले होते. एकाच वरामध्ये किती काम केले, सासू सासऱ्यांना डोळे मिळाले, वरदान. मग ज्या वेळेस तथास्तु म्हटले, आता यमराज म्हटले, आता जा तू. मग सावित्री म्हटले, जाते ना मी, पण माझ्या पतीचा प्राण द्या ना. पतीच्या प्राणाचा काय विषय? म्हटलं तुम्ही मला आता वरदान दिलंय की नाही? म्हटले हो वरदान दिलंय ना. मग ते वरदान दिलं, मी तसे कशी जाऊ, पतीचा प्राण घेऊन जाणार आहे. म्हटले काय? मग वरदान कोणतं दिलं? माझ्या सासू सासऱ्यांनी. म्हटलं ठीक आहे, तुझ्या सासू सासऱ्यांना डोळे मिळतील, पण त्यांचा नातू म्हणजे माझा मुलगा राज्य, म्हटले राज्यही मिळेल, पण मग माझा मुलगा राजगादीवर बसलेला आजोबांनी बघायचा आहे. मग माझा मुलगा, मला मुलगा झालेला नाही, माझे पतीचं प्राण तुमच्याकडे आहे. मग आता मला पुत्र होण्याकरता मला माझ्या पतीला परत द्यावं लागेल. आता दिला वरदान, आता काही चॅलेंज त्याला. याला हुशार मागणारे म्हणतात. एकाच वरदानामध्ये सर्व गोष्टी प्राप्त केल्या सावित्रीने. महाराज अशी हुशारी मागण्याच्या बाबतीत आमच्या संतांनी ठेवली. फक्त देव मागितला आणि त्याची चरणाची सेवा मागितली. नामदेव महाराजांनी अभंगाच्या पहिल्या हेची देवा पै मागत, हेची देवा पै मागत, हेची देवा पै मागत, हेची देवा पै मागत, श्रेष्ठ नामदेव महाराज म्हणतात, भगवान तुला द्यायचंच आहेत ना, आता इतकं म्हणतोयस ना, माग माग म्हणतोयस तर हे मागतो, हे देवा तुझी चरणाची सेवा अखंडित मरा दे. हेची देवा पै मागत, चरण सेवा अखंडित. चरणाची सेवा भगवंताच्या मागितली अखंडितपणे नामदेव महाराजांनी. कारण या जीवाचा उद्देश भगवंताची सेवा आहे, लक्षात घ्या. आपलं काम जे आहे ना, आपलं सर्वांचं इथे आल्याच्या नंतर संसार प्रपंच हे आपल्याला दिलेलं आहे भगवंताने. आपण फक्त भक्ती परमार्थ करण्याकरता इथं आलेलो आहोत आणि ती सेवा मागितलेली आहे. आपण कधी विचार करतो का याचा, की आपण कशा करता आलेलो आहे? आपण संसारातल्या गोष्टी घरी गेल्याच्या नंतर तुम्ही तासंतास संसारातल्या गोष्टी बोलतात, भगवंताबद्दल, देवाबद्दल, आत्म्याबद्दल कोणी विचार करताय का? शास्त्रामध्ये महाराज एक जोडपं असं होतं, एकच
त्याच्यानंतर आहेत पुढचे. पण आधी भगवान शंकर आणि माता पार्वती ज्यांनी दोघांनी बसून निवांत ठिकाणी बसून इकडच्या तिकडच्या गप्पा नाही मारले. कुठे गेले होते काय हे नाही. उमाने विचारावं भगवंताला, प्रभू कशाचं चिंतन करताय? आत्मज्ञानावर बोलावं. माता पार्वतीने प्रश्न करावेत आणि शंकराने उत्तर द्यावेत. ही पहिली जोडीची चर्चा. आताची जोडी अशी एक तरी आहे का? हात वर करा बरं. मला एक सांगा, कोणाला कोणाला देव आवडतो त्यांनी हात वर करा. देव, बरेच लोकांना देव आवडत नाही. महिला मंडळ कळलं नाही का तुम्हाला? तुम्हाला देव आवडत नाही का? मग ज्यांना देव आवडतो त्यांनी हात वर करा ना. महाराज अजून बरेच सप्ते करावं लागते नाही का? बाकीच्यांना तुम्हाला देव आवडत नाही का? का हात वर करायची लाज वाटते? देव प्रत्येकाला आवडतो. हो, सर्वांना देव आवडतो. देव आपल्या घरी यावा असं प्रत्येकाला वाटतं. आपण देवाच्या घरी जावा असं कळलं? झोपल्या नाहीत ना? आपण देव आपल्या घरी यावा असं वाटतं, पण आपण देवाच्या घरी जावं असं. आपण देवाच्या घरी जायचं म्हणजे लगेच जायचं नाही. कदरले नाहीत ना म्हणून आम्ही काय अजून कदरले नाही. आपण नाही, पण देव आपल्या घरी यावा असं वाटतंय. मग देव आपल्या घरी यावा असं आपल्याला वाटतंय, पण आपण त्याचा विषय कधी बोलतो का? तुमच्यापैकी किती जण घरी गेल्याच्या नंतर दोघं पती पत्नी बसून विचार करतात देवाचा? एक तरी जोडी निघन का इथं? पांडुभाऊ सत्कार करू आपण त्यांचा, माझ्यातर्फे करीन. काय घरी गेल्याच्या नंतर तुम्ही आध्यात्मिक चर्चा म्हातारी तरी करतात का? चष्मेवाले बाबा, आजीची तुमची चर्चा होते का अशी? अजिबात होणार. अजिबात. आम्ही इकडच्या तिकडच्या गोष्टी किती करतोय. पहिली चर्चा माता पार्वतीने बसल्यानंतर जर विचारलं तर का अध्यात्म विचारावं? महाराज जाऊ द्या, आपण एवढे फिरतो, जिकडे नाही तिकडे कार्यक्रम असतात, कीर्तन असतात. कुठेही जर गेलं तर महिला वर्ग असू द्या, पुरुष वर्ग असू द्या, महाराज कोणीच देवाबद्दल काही विचारित. ते पहिले विचारते तुमच्याकडं पाऊस पाणी कसं आहे, चालू वर्षी पिकं पाणी कसं आहे, कापूस किती आहे, शेतीचं काय आहे, हेच विचार. देवाचं कुणीही काही विचारत नाही महाराज. पहिली जोडी अशी होती, महादेव आणि पार्वती. आदिनाथ उमा बीज प्रगटले, मच्छिंद्रला झाले सहज स्थिती. ती आदिनाथ आणि उमा दोघांच्या वादातून संवाद, आणि त्या संवादातून तत्वज्ञान प्रगट झालं. त्याच्यातूनच आमचा वारकरी संप्रदाय प्रगट झाला. विठाला म्हणून घरी गेल्याच्या नंतर कधीतरी आपण विचार केला पाहिजे, आपण कुठून आलो तर आपलं घर कोणतं आहे, आपल्याला जायचंय कुठं, कोहम कथमिदम कोहस्य जाता, कुठे जायचंय, काय करायचंय, मी कोण आहे. आत्मबोधाचा विषय आहे तो. याचा विचार आपण आपल्या मुलांसाठी भरपूर केलेला आहे, मुलाबाळासाठी भरपूर केलेला आहे. पण आपल्याला आता एक दिवस काय करायचं आहे, जायचं आहे. मग गेल्यानंतर आपला विचार आपल्याला कळला पाहिजे की नाही, मी तो हा विचार विवेक शोधावा गोविंदा माधवा याच देही, असा विचार आहे. त्यांच्यानंतर आणखी एक जोडपं झालं. रामकृष्ण परमहंस स्वामी विवेकानंदाचे गुरु रामकृष्ण परमहंसांचं लग्न झालं. माता भगवतीच्या भक्तीमध्ये एवढे तल्लीन झाले. पुरुष आहे हे त्यांची भाव बदलला. माता जगदंबेची भक्ती करत 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 असताना जसे संत गवळणीचं रूप झालं, तसंच रामकृष्णाचा बोध स्वतः प्रती झाला. मी माता भगवतीचा भक्त आहे. आणि माता शारदा त्यांची जी पत्नी होती, त्या पत्नीला सांगितलं तुम्ही तुमच्या माहेरी जाऊन राहा, कारण मी मला माझं जीवनच भक्तीसाठी आहे, मी भक्ती करण्यासाठी या जन्माला आलेलो आहे, तुम्ही तुमच्या घरी जा. तेव्हा शारदा माता म्हणतात, मी माझ्या इतकी भाग्यवान कोण आहे, जर तुमच्यासारख्या एवढ्या मोठ्या ईश्वरी विभूतीची मला सेवा घडत असेल ना, मला तुमची शिष्य बनवून इथे ठेवा, पण मला कुठे पाठवू नका. लग्न होऊन अखंड ब्रह्मचारी व्रत धारण करून अनेक शिष्य घडवले, त्यापैकी एक हिरा म्हणजे स्वामी विवेकानंद आहे. आणि असे असणारे रामकृष्ण परमहंस लग्न करून सुद्धा ईश्वरासाठी दोघांनी जीवन व्यतीत केलं. असं जीवन आहे, सोपी गोष्ट नाही, सामान्य गोष्ट नाही. सनातन धर्म म्हणजे व्यापकता मोठी आहे. काय सांगत होते मी? झोपल्या नाहीत ना तुम्ही? काहीतरी म्हणा. कीर्तन. हा बरोबर आहे. हो, भगवान परमात्माकडे देवाला नामदेव महाराजांनी फक्त देव मागतायत.
कारण त्यांच्या घरामध्ये देव सोडून विषय नव्हता. आमच्या घरामध्ये प्रपंच सोडून देवाचा विषय कधी निघत नाही. एवढा फरक त्यांच्यात आणि आमच्यात आहे. विठाला 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 चारही मुलं, चारही सुना, आई वडील, नवे नवे नामदेव महाराजांची दासी जनाबाई अभंग रचत होत्या. एवढा परिवार मोठा आहे. आम्ही आमच्या मुलांना काय संस्कार देतो? आपल्याकडे इथे बसलेले आहेत, इकडे मुले आहेत. किती जणांचा हरिपाठ पाठ आहे रे मुलांना तुमच्यापैकी? हनुमान चालीसा किती जणांच्या पाठ आहे? हनुमान चालीसा आहे? मुलींच्या आहे का पलीकडे? हनुमान चालीसा पाठ आहे का? माझा आवाज येतो ना तुमच्याकडे पर्यंत? पलीकडे बसलेली मुलं, ए वट्यावरची मुलं, हनुमान चालीसा पाठ आहे का तुमच्या? हात वर करा. ज्यांच्या आहे त्यांनी हात वर करा. अजिबात नाही. ही गरज आहे तुमची, तुम्हाला त्याची गरज आहे. म्हणून भविष्यात कधी कोणीही कोणत्याही कीर्तनकाराने जर विचारलं ना हनुमान चालीसा पाठ आहे का, निदान आपल्या गावातून 2-3 तरी हात वर झाले पाहिजे बरं का भाऊ मुलांचे. आम्ही आमच्याकडे हनुमान चालीसाचा पाठ सुरू केलेला आहे. का सांगते मी हे? आपल्या आजचं सध्याचे जे जनरेशन आहे यांना गरज आहे आध्यात्मिक शक्तीची, पॉवरची गरज आहे. UG KG पासून मुलं हरिपाठ शिकणार नाहीत, पण त्यांना तुम्ही हनुमान चालीसा शिकवू शकता. त्याची गरज आहे तुम्हाला. बाहेर मुली शिक्षणासाठी जात आहेत. आमच्याकडे शक्ती पॉवर असली पाहिजे आध्यात्मिक. कुठला तरी एखादा स्तोत्र तुमच्या पाठ पाहिजे, कुठला तरी मंत्र तुमच्या पाठ पाहिजे, कुठला तरी नामाचा जप तुम्ही केला पाहिजे. नामधारक आहे ते याच्यामध्ये गायनाचार्य, नाम कुठल्या तरी मंत्राचा जप केला पाहिजे आपण सर्वांनी. गायन हा विषय नाही. हे गायन असू द्या तुमचं, वादन असू द्या तुमचं, पण आपण कमीत कमी एखादा मंत्र, एखादा स्तोत्र हे आपल्या नित्य पाठामध्ये असलं पाहिजे. तर तुमची उन्नती होणार आहे, तर तुमची प्रगती होणार आहे. कीर्तनकारापासून तर गायनाचार्य प्रत्येकाकडे एक पावर असली पाहिजे. स्तोत्र एखादं, मंत्र एखादा, गुरुचा मंत्र असावा, गुरुचा नसला तर एखादं चांगलं स्तोत्र असावं. ही परंपरा चालत आलेली आहे. हे संप्रदायातलं खरं ज्ञान आहे. संताकडे एखाद्या गुरुकडे तुम्ही गेला नाहीत, गुरूंना शरण झाला नाहीत, त्यांचा मंत्र तुम्ही घेतला नाही, आयुष्यभर पखात वाजला आणि आयुष्यभर मी कीर्तन केले ना, भगवंताची प्राप्ती होऊ शकत नाही. हा पुण्य वाढेल पण देव भेटू शकत नाही. त्याच्याकरता ज्या पद्धतीने माता पार्वती शंकराकडे गेली, ज्या पद्धतीने ज्या परंपरेतून ज्ञान घेतलं, त्या परंपरेतून भक्ती केली, निश्चित देव आपल्याला भेटल्याशिवाय राहत नाही. विठाल विठाल पण ती संतांची परंपरा, गुरूंची परंपरा आपण स्वीकारली पाहिजे. खरं म्हणजे आजकाल सगळं फॅशनचा युग आहे, पब्लिसिटीचा युग आहे. 4-10 कीर्तन फेसबुकला यूट्यूबला टाकलं म्हणजे झाले मोठे कीर्तनकार. परमार्थ इतका सोपा आहे का महाराज? एवढी सोपी गोष्ट आहे का? अरे आयुष्य घालावं लागतं, झिजावं लागतं, घासावं लागतं चंदनासारखं. असं खूप बोलण्यासारख्या गोष्टी आहेत. तुकोबा नामदेव महाराज म्हणतात, भगवान मला फक्त आणि तुझी सेवा पाहिजे. पण अजून काय पाहिजे नामा? तू तर सेवा करतोय. म्हटलं काही नाही, ह्या पंढरपुराचा मला वास पाहिजे. वास द्यावा
नामदेव महाराज म्हणतात, वास द्यावा पंढरीचा. हे भगवान, तुझी चरणाची सेवा दे आणि काय दे, फार तर फार तुझ्या माझी इच्छा आहे आणखी एक, की या पंढरपुरामध्ये मला वास द्यावा अखंडित. पंढरपुरामध्ये का मागितलंय? कारण पंढरपुराला या भूतलावरचं वैकुंठ म्हटलेलं आहे. जिथे स्वयंभू परमात्मा आहे, भक्तिपीठ ज्याला म्हटले जातं, असं क्षेत्र म्हणजे पंढरपूर आहे. त्या पंढरपुराचा वास द्यावा. तुम्ही आम्ही सर्वजण आपण पंढरपुरामध्ये जात नाहीत, पण नियमाने या महाराष्ट्रामध्ये अशी 4 तीर्थक्षेत्र अशी आहेत, वारकरी संप्रदायाचे खांब म्हणता येईल त्याला, ते पीठ म्हणता येईल. जसं भारत देशामध्ये 4 धाम आहेत. तुम्ही 4 धामाची यात्रा करताना कोण कोण केलेली आहे? वर हात करा. 4 धाम केलेले नाहीत का कोणी? 4 धाम इथं कोणी केलेले नाही. महाराज, मला वाटतं यात्रा सुरू करावं लागेल आपल्याला इथून. मला प्रश्न विचारायची सवय आहे बरं का. तुम्ही म्हणता नाही प्रश्न, पण प्रश्न मी प्रत्येक कीर्तनात विचारत असते. महाराजांना माहिती आहे. तुमच्याही लक्ष, तुमच्या कीर्तनाकडे लक्ष पाहिजे. नाही तर मी आपलं काहीतरी सांगायचं आणि तुम्ही असं डोकल्या घ्यायचं, असं व्हायला नको. 4 धाम केलेत ना तुम्ही. जसे 4 धाम आहेत तसे या महाराष्ट्रामध्ये 4 धाम आहेत. त्याला संतांनी निर्माण केलेले पीठ आहेत, वेगवेगळे पीठ आहेत. आणि त्यातलं प्रथम सर्वात श्रेष्ठ पीठ म्हणजे भक्तिपीठ आहे, त्याला पंढरपूर म्हणतात. वाराणसी गया पाहिली द्वारका, परिणय तुका पंढरीचा. पंढरीच्या लोकांनाही अभिमान. त्या पंढरपुरामध्ये वास का मागितलाय? तर तिथे साक्षात परमात्मा आहे, साक्षात भगवान आहे. या पृथ्वी तलावरचं ते वैकुंठ आहे पंढरपूर. म्हणून पहिलं क्षेत्र आहे पंढरपूर. भक्तीचा तिथे उगम आहे. पंढरपुरामध्ये साक्षात भक्ती नाचते, थै 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 थै. पंढरपुरामध्ये गेला तर माणूस घरचं काही आठवत नाही. आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगत असे गुज पांडुरंग. तो परमात्मा तिथे आहे. म्हणून वास द्यावा तुमच्या जवळ, तुमच्या पंढरपुरामध्ये वास द्या. नेहमी अपेक्षा केली सर्व संतांनी पंढरपूरची केली. महाराज, तुम्हाला वाटतंय की नाही पंढरपूरला जावं? बरं, पंढरपूरला येण्याची इच्छा आहे का तुमची? आहे ना? यायचं असेल तर तसं सांगा बरं. कोणाला पंढरपूरला यायचंय? इथून दिंडी आहे, तुम्ही जात नाहीत का दिंडीकडे? दिंडीसोबत तुम्ही जाताय, महाराजांसोबत तुम्ही जाताय. मग आता मी इथं प्रश्न विचारल्याच्या नंतर तुम्ही नेमकं माझ्यावर नाराज आहेत का? हा, घ्या एकदा लावून आवाज. तुम्ही माझ्यावर रुसलेले आहेत का महिला मंडळ? पंढरपूरला जायची इच्छा आहे ना तुमची? मग करा ना बरं हात. नाही करणार व, एवढे हुशार महिला आपल्या खुंट्यापळच्या आहेत. मला बरं झालं असं सांगायला बाहेरच्या गावाला. आपल्या गावातल्या महिला इतक्या हुशार आहेत खरं म्हणजे. काही सांगितलं तरी अजिबात ऐकायचं, हे चांगला गुण त्यांच्याकडे आहे. विठाला विठाला. आता त्यात असं आहे बरं का, ते एवढे प्रश्न पहिल्यांदाच विचारले असते महाराजांनी. 7 दिवसात कोणी प्रश्न विचारले नसते. असो, पंढरपूर हे भक्तिपीठ आहे. तिथे गेल्याच्या नंतर माणूस सगळं देहभान विसरून नाचत असतो. संत महंता होतील भेटी, आनंदे नाचू वाळवंटी. चला हो चला हो पंढरी जाऊ, जीवाच्या जीव लगा पाहू. चला हो
वारीच्या वाटेवर काय तो आनंद आहे. म्हणून वास त्या भक्ताच्या भक्ती रसामध्ये असणारं ते भक्तिपीठ म्हणजे पंढरपूर आहे. आपल्या जवळ असणारं दुसरं आहे महाराष्ट्रातले 4 पीठ तुम्हाला सांगते. दुसरं आहे ज्ञानपीठ, त्याला आळंदी म्हटलेलं आहे. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानाचा सागर, ते ज्ञान देणारे ज्ञानाचं पीठ म्हणजे आळंदी आहे. दुसरं पीठ आहे महाराष्ट्रातलं, दुसरं पीठ आहे महाराष्ट्रातलं. तिसरं पीठ आहे वैराग्य पीठ, जिथून आहे ते म्हणजे देहू आहे, जिथे जगद्गुरु तुकाराम महाराज स्थापित आहेत. ज्ञानपीठावर आदिराज ज्ञानाची मूर्ती ज्ञानराज माऊली आहेत. भक्तिपीठावर आदिशक्त आदि भक्त नामदेव महाराज विराजमान आहेत. देहूला वैराग्याचं मूर्तिमंत उदाहरण तुकाराम महाराज म्हणजे साक्षात वैराग्य आहे. आणि वैराग्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे ते देहूमध्ये आहे, वैराग्यपीठ म्हणतात. आणि आपल्या जवळ आपल्या भागामध्ये आपल्या परिसरामध्ये एक पीठ आहे, त्याला म्हणतात दक्षिण काशी. ते पीठ म्हणजे शांतीपीठ आहे. शांतीचं मूर्तिमंत रूप म्हणजे नाथबाबा आहे. हे 4 पीठ, हे 4 खांब आहेत वारकरी संप्रदायाचे. या खांबावर वारकरी संप्रदायाचं मंदिर उभं आहे. नामदेव ज्ञानेश्वर माऊली नामदेव महाराज आधी करून संत पाया रचलेला आहे, तुकाराम महाराज कळस आहेत. हे 4 पीठ त्याचे खांब आहेत. म्हणून वारकऱ्याने जे स्वतःला वारकरी म्हणतात ना, गळ्यामध्ये माळ आहे, कंपाळावर गंध आहे, अशा वारकऱ्याने या 4 पीठाची नाही कमीत कमी 2 पीठाची तरी वारी केली पाहिजे. आळंदी पंढरपूर ही वारी वारकऱ्याने नियमाने केली पाहिजे. आणि जो करतो तोच खरा वारकरी आहे. विठाला वारकऱ्याच्या जीवनात नियम असतात. नियमाशिवाय भक्ती घडत नाही, नियमाशिवाय परमार्थ घडत नाही, मनमानी परमार्थ चालत नाही. काही खायचं, काही प्यायचं, कसंही वागायचं आणि महाराज म्हणून घ्यायचं असं आहे का? नाही महाराज. बंधन आहे, नियम आहेत. यम नियम आसन प्राणायाम ध्यान धारणा समाधी अष्टांग योगादी प्रकार आहेत. साधना भक्ती सामान्य विषय नाही असो. म्हणून नामदेव महाराज म्हणतात पंढरपुराचा मला वास पाहिजे. प्रत्येकाला वाटतं, पण अजून त्याच्यात एक मागितलं म्हटले सदा संग हरिदासाचा. कारण पंढरपुरात म्हटले देवानी पंढरपुरात नेऊन टाकलं, पण टाकलं चोर बाजारात, जमन का म्हणतात. दुसरी गोष्ट का मागितली, पंढरपुरात तर मला वास दे, पंढरपुरामध्ये राहायला मला मिळावं, पण कोणाच्या संगती? चोरांच्या, पेताडाच्या, दारुड्याच्या नाही. सदा संग आहे. कारण वाईटही लोक आहेत, चांगले पण लोक आहेत. म्हणून सर्वात महत्वाची आहे संगती. आणि ती संगती मागितली, मला पंढरपुरामध्ये दे, जन्म दे, पण संताच्या संगतीमध्ये दे. सदा संग हरिदासांचा. कारण चांगल्याच्या संगतीमध्ये माणूस चांगला होत असतो. संगत फार महत्वाची आहे. संत संगतीचे संगतीचे संत संगतीचे काय, संत संगतीचे संगतीचे संत संगतीचे काय, सांगू शोक. संत संगतीचे संगतीचे संत संगतीचे काय, सांगू शोक. संत संगतीचे संगतीचे संत संगतीचे काय, संताची संगती मागितली. सदा संग हरिदासाचा. मुद्दा लक्षात घ्यायचा. संतांच्या संगतीमध्ये राहिला तर माणूस संत होतो. आणि देवाच्या संगती सतत भक्त केले तर संत देव होता. देव पहावयासी गेलो तेथे देवची होऊन ठेलो.
एवढं आहे, चांगल्याची संगत मिळणं फार दुर्मिळ गोष्ट आहे. संगत जर का बिघडली ना, म्हणून तुम्हाला मुलाला आपण सर्वजण जेव्हा मुलीला स्थळ पाहतो ना मामा, स्थळ पाहताना मुलाला स्थिती किती हे बघू नका, आई वडील फार तर बघू नका, शिक्षण नोकरी फार तर बघू नका, पण त्या मुलाचे सोबती कशी येते अगोदर बघा. कोणाच्या संगतीत मुलगा आहे याची चौकशी पहिले आपण करतो. मुलाचे मित्र पाहतो, त्याचं कारण ते आहे, ढेकणाच्या संगे हिरा तो भंगला, कुसंगे नाडीला साधू ते सारे. म्हणून वाईटाची संगत केली की आणखीन आमच्या पुढे जाऊन सुभाषितकार वर्णन करता, सर्प दुर्जनो मध्ये वरण सर्पण दुर्जना, सर्प दशती कालेन दुर्जनस्य पदे पदे, वर्णन केलं संतांनी. एक वेळ सर्पाची संगत, सापाची संगत परवडेल तुम्हाला, वाईटाची संगत परवडणार नाही. का परवडणार? साप फार तर एक वेळ चावेल तुम्हाला, पण वाईट दुर्जनस्त पदे पदे, वरण सर्पण दुर्जन. हा सुभाषितकार म्हणतात सर्पापेक्षा दुर्जन वाईट आहे, कारण पावलोपाली तो तुमचा घात करणार आहे, पावली पावली तो तुमचा दंश तुम्हाला करणार आहे. म्हणून वाईटाची संगत नको. तुका म्हणे विंचू नांगी तैसा दुर्जन सर्वांगी, तैसा दुर्जन सर्वांगी, तैसा दुर्जन सर्वांगी. तुका म्हणे तैसा तैसा दुर्जन सर्वांगी, तैसा दुर्जन सर्वांगी. दुर्जनाचे तुका म्हणे दुर्जन, जसा विरुद्धाची नांगी असते सर्वांगी दुर्जन तसा आहे. पहा कधी किती नांग्या मारेल ते सांगता येत. म्हणून दुर्जन बाजूला ठेवा आणि सज्जन म्हणून सदा संग हरिदासांचा. हरिदासाच्या घरी मज उपजवा जन्मांतरी. मला जन्मसुद्धा हरिदासाच्या घरी द्या, हरिदासाची संगती द्या, हे मागणं मागतात संत. आपल्यालाही आपल्या जीवन डिपेंड आहे संगतीवर आहे फार फार. म्हणून करता आली तर चांगल्याची संगत करा, सज्जनाची संगत करा. संगत संतन की करले, संगत संतन की करले, संतन की करले, जन्म का सार्थक कछु करले, जन्म का सार्थक कछु करले, संगत संतन की करले, संगत संतन की करले. संगत संतन की करले, संताची संगत. आणि संत संगतीवर अनेक प्रमाण आहेत, खूप खूप बोलण्यासारखा हा विषय असो. जीवनामध्ये संगतीला फार, म्हणून संगत भगवंताला मागितलं पाहिजे, मला चांगल्याची संगत दे कमीत कमी. एखादी चांगली बाई जर असेल ना, चांगली, तिच्या संगतीत राहावं, तिच्याजवळ बसावं, बोलावं. अनुसयेच्या संगतीत सीता माता, जानकी माता अनुसयेच्या संगतीत काही काळ व्यतीत केला, काही जीवन बदलून गेलं. संगती कुणाची केली? अनुसयेची केलेली आहे. संगतीत चांगल्या चांगल्या जर महिलांची केली, महिलांच्या ज्ञानात वाढ होते. पण निगेटिव्ह विचाराच्या बाईची जर संगत केली तर तीही सुखी राहत नाही, नीला सुखी राहू देत नाही. फार महत्त्व आहे. म्हणजे तुम्ही जितकं निगेटिव्ह माणसापासून जितकं आपल्याला लांब राहता येईल ना, अशाच्या सहवासात राहू नका, की ज्याचं बोलणं आपल्याला आवडत नाही, ज्याच्या बोलण्यानं आपल्याला त्रास होतो, ज्याच्याकडे बघितलं तरी त्रास होतो ना, त्याच्यापेक्षा लांब जा. एखादा त्रास देतो त्याचं सोडून द्या, त्याचं सगळं बाजूला जा. मनावरती धरू नका. काहींना बोलायची सवय असते, निगेटिव्ह विचार असते, ते स्वतः चांगला विचार करत नाही तर दुसऱ्याजवळ चांगलं बोलणार नाही. अशा लोकांची संगती करू नका, असं आपल्या संतांनी, आपल्या ग्रंथांनी सांगितलं आहे. म्हणून नामदेव महाराज मला म्हणतात की मला संताची संगती दे, सदा संग हरिदासाचा. आणि असं असत असताना तुझी भक्ती जर करीत मला मिळत असते ना भगवान, तर मला कोणताही जन्म दिला तरी मला चालेल, फक्त त्या जन्मामध्ये भगवंताची तुझी भक्ती विसरता कामा नये. तिसऱ्या चरणात त्याचं वर्णन आहे, जन्म हो का भलते, अनिक हो का भलते याते, अनिक हो का भलते याते, जन्म होता भलताई, जन्म होता भलते भलते याचे. परी
भलते याती परिणा चुको हरीची भक्ती. तिसऱ्या चरणामध्ये अजून एक मागणं मागितलं आणि ते म्हणजे देवा कोणता जरी जन्म मला दिले तरी चालेल पण तुझी भक्ती चुकता कामा नये. पॉइंट टू द नोटेड, महत्वाचा विषय लक्षात घ्या. काय बोलले मी? कोणताही जन्म दिला तरीही चालेल पण देवाची भक्ती घडली पाहिजे, चुकता कामा नये. आणि आपल्याला जन्म दिलाय कशाचा आहे? बोला. माणसाचा जन्म दिलाय. आपण विचार करतो का आपल्या हातून भक्ती होत नाही याचा विचार तरी आहे का आपल्याकडं? काय उदात्त विचार आहेत संताचे. कोणता जन्म दे देवा, कशाचाही दे, कुत्र्याचा दिला ना तरी चालेल, तुझ्या दारीचा कुत्रा, तुझ्या दारातला कुत्रा होऊ दे. घोड्याचा जन्म दिला माऊलीचा घोडा होऊ दे. बैलाचा जन्म दिला माऊलीच्या रथाचा बैल होऊ दे. कोणताही जन्म दे मला, काही प्रॉब्लेम नाही, काहीच नाही. महत्वाचा विषय लक्षात घ्या. प्रत्येक जन्मात मला भक्ती चुकता कामा नये एवढं भगवंताकडे मागितलं. आणि त्याच भक्ती महत्वाचा विषय, हा महत्वाचा. जसं माणसाला शिक्षण महत्वाचं आहे जीवनामध्ये तितकंच आजच्या जनरेशनला आहे ना शिक्षण फार महत्वाचं आहे. मुलं असो मुली असून मी या विषयावरती नेहमी बोलत असते. एज्युकेशन फार महत्वाचं आहे. तुम्हाला एज्युकेशन इज द व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट इन द लाईफ असं म्हटलेलं आहे. सगळं काही आज शिक्षणावर आहे. चांगला माणूस बनायचं शिक्षण महत्वाचं आहे, चांगली स्त्री नाही. तद्वत या आत्म्यासाठी महत्वाचा विषय भक्ती आहे. जगण्यासाठी शिक्षण महत्वाचं आहे पण आत्म्याच्या उद्धाराकरता जीवनाला भक्ती महत्वाची आहे. तुम्ही डॉक्टर बना तरी भक्त असलं पाहिजे, इंजिनियर व्हा भक्त असलं पाहिजे, गृहिणी व्हा भक्त असलं पाहिजे. देवाची भक्ती महत्वाची आहे. म्हणून तुकाराम महाराज त्यात मागितलं देवाकडं कोणताही जन्म दे. बरं तुम्ही म्हणता नामदेव महाराजांनी असं का मागितलं की जन्म कोणताही येऊ दे? हे पण मोठं गणित आहे. ते तर संत आहेत, त्यांना माहीत आहे प्रत्येक जन्म माणसाचा येईल. ते आम्ही वैकुंठवासी आलो याचं कारण अशी ते अवतार धारण करत आले पण त्यांना हे आपल्यासाठी आहे. जन्म हो का भलते याती, कोणता जन्म पण भक्ती घडावी. कोणता जन्म येईल आपल्या हातात आहे का? पुढच्या जन्मी तुम्ही सगळे माणसंच होताल याची गॅरंटी तुम्हाला आहे का? असेल त्यानं वर हात करा असं त्यानं सांगावं उभं राहिलेल्या पैकी बसलेल्या पैकी की आम्ही पुढच्या जन्मी माणूस होऊनच जन्माला. कारण जन्म हे आपल्या हातात नाही, ते वासनेच्या हातात आहे. जन्म घेणे लागे वासना जशी तसा जन्म आहे, म्हणून आपल्या हातामध्ये नाही. म्हणून जशी वासना जाईल तसा जन्म येणार आहे. कोणताही येऊ शकतोय. 84 लक्ष योनी आहेत, 83 लक्ष 999,999 असे जन्म सांगितलेले आहेत. 99,999 माणूस सोडून याच्यापैकी कोणता जन्म येऊ शकतो? बेडूक, शेळी, मेंढी, कुत्रा, गाय, बैल, कीटक, फुलपाखरू काही होऊ शकतं. मग महाराज सांगतात कोणता येऊ दे पण तुझी भक्ती घडली पाहिजे. हे मागणं आहे, लक्षात घ्या. आणि आम्हाला एवढा उत्तम नरदेह मिळाला आहे जो केवळ भक्तीसाठी दिलाय. त्याची आम्ही भक्ती करत नाहीत या जन्मामध्ये. हे माणसाचं सर्वात मोठं दुर्दैव आहे. विठाल आणि म्हणून सगळं जरी केलं तर एक दिवस जायचंय आणि जायचं त्यावेळेस काहीच नेता येणार अनेक प्रमाण आहेत. म्हणून जन्म हो का भलते याते परीन चुको हरीची भक्ती. हे प्रभू परत 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 तेच सांगतो, हे परत परत दे. हे भगवान परमात्मा तू दयाळू आहे, कृपाळू आहे, कनवाळू आहे. आणि माझ्या मातेचा जगदंबेचा माता कमलापती माता लक्ष्मीचे आपण पती आहात. हे प्रभू मला एवढंच द्या. अभंगाचा शेवटचा
कमलापती हेच द्यावे पुढती पुढती. शेवटी भगवान विशेषण लावलेलं आहे भगवंताला, प्रभूला, आपल्या लाडक्या भगवंताला कमलापती म्हणून म्हणतात. आहे का? तुम्ही लक्ष्मीनारायण या असं आपण म्हणत असतो. तुम्ही आमच्याकडे घरी या, मुलीच्या लग्नाला या, पण लक्ष्मीनारायणाने या, दोघं या जोडीने. याचा अर्थ काय आहे? जोडीने या. लक्ष्मीचे पती आहेत म्हणून मातेला मोठेपणा दिलेला आहे. जसं सीताराम आहेत, राधाकृष्ण आहेत, तसं अगोदर प्रधान विशेषण दिलेलं आहे. ज्या लक्ष्मीच्या कुठे यायचं असेल तर म्हणून लक्ष्मीच्या अधीन आपण आहात. लक्ष्मी माने कमला माने लक्ष्मी, आणि पती म्हणजे लक्ष्मीचा पती म्हणजे भगवान श्रीकृष्ण परमात्मा, म्हणजेच विष्णू परमात्मा, म्हणजेच पांडुरंग आहे. तीच लक्ष्मी माता रुक्मिणी आहे. म्हणून आम्हा म्हणे कमलापती, हे कमलापती हेच मला परत परत दे असं मागणं आहे. अशा गोड अतिशय मागण्याचा हा अभंग आहे. सर्वांनी प्रेमाने एकदा भगवान परमात्म्याचं भजन करायचं आहे. महिला मंडळ तुम्हाला भजन करता येतं ना? हां, मग मी पुढे म्हणेल, तुम्ही माझ्या मागे म्हणा. 2दाच फक्त, तुम्ही 2 वेळा म्हणायचं, यांनी 2 वेळा म्हणायचं. आवाज जास्त कोणाचा आहे तुमच्या गावात हे माझ्या लक्षात येईल बरं का. आमच्याकडे भगवान, मी राधाकृष्ण सेवाधाम आमचं अधिष्ठान आहे म्हणून मी भजन घेत असतं राधेचं प्रत्येक कीर्तनामध्ये. महिलांसाठीच तो आश्रम वगैरे, आमचं संकल्पना खूप मोठी आहे. महिलांसाठी मी कार्य करते. अनेक महिला आहेत त्यामध्ये स्त्री शिक्षण आहे, स्त्री भ्रूण हत्या आहे, महिला सक्षमीकरण आहे. आणि याच अनुषंगाने आपल्या महिलांसाठीच आपण राधाकृष्ण सेवाधाम हे आपल्या गावामध्ये करतोय. तिथे मोठा पुढला संकल्प आहे असो. म्हणून राधाकृष्णाचं माझा अत्यंत आवडीचा विषय, राधाकृष्णाचं भजन. म्हणून मी पुढे म्हणेल, तुम्ही 2दा मागे म्हणायचं, तुमच्यानंतर हे 2दा म्हणतील. जास्त आपल्याला वेळ घ्यायचा नाही आहे. म्हणून मी पुढे म्हणेल, तुम्ही मागे म्हणा. राधे 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 राधे. आवाज येत नाही मला. हा हा नाही, तुमचं काय आहे, जरा इकडच्या तिकडच्या सगळं एकत्र म्हणा. आवाज चांगला आला पाहिजे, एकच वेळा म्हणा. तुम्ही पण म्हणा, महिला आहेत ना, तुम्ही वर बसले म्हणून तुम्ही त्याच्यात आहेत. सगळ्या महिला, एवढ्या महिला आहेत एवढ्या बसलेल्या आहेत. मी एकटी आहे, तुम्ही इतक्या जणी आहात. जसं मी म्हणते असं जर तुम्ही जोरात म्हटलं तर राधा येईल ना तिकडून वृंदावनात. राधे 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 राधे
वा 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 ही सुरुवात आहे. आवाज नाही आला ना. नाही अजून एकदा होऊन द्यायचं का? जेवण आलं नाही काय काय जेवले असतील ना सगळे. आज पाडवा आहे, गोड खाल्लेला आहे. तुम्ही म्हणता तुम्ही बराच वेळ केलेला आहे. पण चला आजचा यांच्याकरता थोडा वेळ जाऊ द्या आणखी, आहे का? महिला राधेचं भजन आहे. अजून जोरात आमच्या महाराजांची इच्छा आहे, अजून एकदा जोरात. राधे राधे ओ राधे 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 ओ राधे राधे. वा 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 आता तुमची बारी. जमान ना मागचे हां यांच्यापेक्षा हां 100% मोठा आवाज. असं करा जरा. तुम्ही थोडे जरी असले तर आपली पावर दाखवून द्यायची आता. नाही हवाला पाठवा, हवा जरशी हवा. तुम्ही पण म्हणायचं 3 वेळेस, पण आवाज असा घरी गेल्यावर म्हटले पाहिजे तुम्ही कस काय आवाज होता आपला. राधे राधे ओ राधे 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 ओ राधे राधे. वा वा राधे 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 ओ राधे राधे. ओ राधे राधे. वा 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 यांच्यासाठी टाळ्या. तुम्ही वाजा. टाळ्या तुम्हाला वाजायला लावला कारण तुमच्यापेक्षा आवाज यांचा मोठा. आवाजच मोठा आहे मला. गोड भजन आहे. राधे 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 किती आनंद वाटला बरं. काय आनंद भक्तीमध्ये, काय नामामध्ये आनंद आहे. हेच जीवन आहे खरं म्हणजे. असं गोड असा अभंग आहे. त्याचं निरूपण झालेल्या वेळेमध्ये झालेलं एकदा भगवंताचं भजन होईल. त्यानंतर माऊलीचं भजन आणि कीर्तनाला समारोप. Barak
10-15 मिनिट लेट झालेलं आहे, पण भक्तिरंगामध्ये थोडंसं डुबल्याच्या नंतर बाहेर निघणंही जरा कठीण होत असतं. असो, खूप सुंदर अशी या ठिकाणी वातावरण आहे, सुंदर उत्कृष्ट सर्व आमचा गायक वृंद आहेत. मृदंगाची साथ अतिशय सुंदर महाराजांनी केलेली आहे. महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचे आभार व्यक्त करते. अशीच सेवा आपल्या हातून घडावी. सर्व मोटकर परिवार असेल, गवळी परिवार, शेळके परिवार, सर्वच आत्मीयतेचे माणसं सर्वच या ठिकाणी असणारे सर्वांच्या चरणी पुन्हा नतमस्तक होऊन झालेली सेवा भगवत चरणी अर्पण करून याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम देते. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली नागराज माऊली